इकडे नाच भली येत नाही मग मी तिला म्हणलं ए रस प्यायला येऊन मला वाटलं मी जे काही त्याला पाहतो पण तिची पण भली चिंगे बघे आणि मग मी म्हणलं तसं नाही कसं आप्पा म्हणा. मित्रांनो, आजचं कीर्तन एवढं डेंजर झालं होतं की नादच कोया. तर जे अरे मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सोहम महाराज. तर मित्रांनो, तुम्ही जर मागचा ब्लॉग पाहिला असेल तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल आपण कुठपर्यंत. आपण आता सिंदखेड राजाला या दादाच्या ऑफिसला आलो होतो. दादांनी आपणचं मस्तपैकी सत्कार वगैरे केला. तर फायनली आलो होतो आता कीर्तनाच्या ठिकाणी. गाडी वगैरे पार्क केली मामाने. आता चाललो होतो पेट पूजा करायला. आप्पाच्या फॅनला फोटो काढायचा होता म्हणून कॅमेरामॅन डायरेक्ट मामा झाले होते. मग आलो दादांच्या घरी. दादांच्या घरी आल्याच्या नंतर घर पण एवढं व्हीआयपी होतं. व्हीआयपी घरात डायरेक्ट व्हीआयपी मध्ये जेवण आलं. मग आम्हाला मग आपण आम्ही व्हीआयपी मध्ये जेवण वगैरे केलं. निघालो कीर्तनाला. मित्रांनो, हे काय तुम्हाला तर माहितच असेल. ज्याला माहित असेल त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा. मग काय आपण आम्ही गाडीत बसलून चाललो होतो आता कीर्तनाच्या ठिकाणी. इथं आल्याचे आज अशा भारी नाचत होत्या. सगळ्यात जास्त आप्पाचे फॅन कुठं असतील तर छत्रपती संभाजीनगरचे पट्ट्यात. इथं आप्पाचे फॅन तर आप्पाला फेटा सुद्धा बांधून द्यानं नुसतं फोटोच करीत होते. आता कीर्तनाची पंचपती सुरू झाली होती. लगेच आप्पानी पटापटा फेटा वगैरे बांधून घेतला. लगेच कीर्तनाला सुरुवात केली. आज कीर्तनाला पब्लिक पण भरपूर होती त्याच्यामुळे आप्पा पण जोश मध्ये होती. तर तुम्हाला तर माहितच असेल आप्पाचं कीर्तन म्हणल्याच्या नंतर माणसं कमी पोरच जास्त असतात. आप्पानी तर असं हसवलं मग कीर्तनात की बापरे नादच करायचं नाही. इकडे नाच भली येत नाही मग मी तिला म्हणलं ए रस प्यायला येऊन मला वाटलं मी जे काही त्याला पाहतो पण तिची पण भली चिंगे बघे आणि मग मी म्हणलं तसं नाही कसं आप्पा म्हणा. एवढं खतरनाक कीर्तन झालं होतं. सगळी पब्लिक खुश झाली होती. मित्रांनो, एवढे पोरं कशासाठी आले होते माहितीये का तुम्हाला? तर पहा. तर आता कीर्तन वगैरे सगळं झालं होतं. परत पुन्हा एकदा आप्पांच्या फॅनने फोटो वगैरे काढून घेतले आणि निघालो आम्ही आळंदीला. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.